तर फायनली आपल्या ॲग्रिकल्चरची ॲड आलेली आहे आणि या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या ॲडच्या संदर्भात जी A to Z इन्फॉर्मेशन आहे हे इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला सांगणार आहे. टोटल पदसंख्या, संपूर्ण पात्रता, अभ्यासक्रम आणि जो झटका दिलेला आहे परीक्षा इंग्लिशमध्ये होणार आहे का मराठीमध्ये आहे त्याही विषयावरती आपण बोलणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही 100% शेवटपर्यंत पहा. एकही मिनिट याला स्किप करू नका. फार फार तर या ठिकाणी 10 ते 12 मिनिटाचा हा व्हिडिओ होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मोठा हा व्हिडिओ असणार नाही. तर बरेच दिवसापासून ज्याचा आपण फॉलोअप घेत होतो ॲग्रीची ॲड येणार आली पाहिजे आणि फायनल ती ॲड आलेली आहे. आता यामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, नाशिक या विभागाच्या जागा आलेल्या आहेत. जवळजवळ 975 पर्यंत जागा आलेल्या आहेत. टोटल ज्या आपल्या जागा आहेत ह्या 2077 जागा आहेत आणि ह्या आज रात्रीपर्यंत संपूर्ण जागा येणार आहेत. आता इथं काय काडी मात्र शंका राहिलेली नाही. आता त्यानंतर जर पुढचा मुद्दा आहे की या विषयाची नेमकी पात्रता काय, कृषी सेवक नेमकं कोणकोणते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात, तर सरळ आहे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी याचा फॉर्म भरू शकतात. जे डिग्री आणि डिप्लोमा, हे डिग्री झालेले ॲग्रिकल्चरचे आणि डिप्लोमाही झालेले विद्यार्थी ह्या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. ह्या व्यतिरिक्त इतर कोणतेही सायन्स ग्रॅज्युएट विद्यार्थी परीक्षेचा फॉर्म भरू शकत नाहीत. आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर कृषी सेवकचं जे वेतन आहे हे वेतन असतंय 16,000 रुपये. किती असतं? 16,000 रुपये जॉईनिंगला. ह्यामध्ये कसं असतं बा, 1 वर्ष तुम्ही ह्या ठिकाणी जॉईनिंग केल्यानंतर जर तुमचं काम समाधानकारक वाटलं तर परत तुम्हाला पुढच्या 2 वर्षासाठी अपॉइंट केलं जातं आणि 2 वर्षानंतर तुमचं काम अजून समाधानकारक वाटलं की मग तुम्ही आता परमनंट आणि मग ग्रुप सीचं जे पेमेंट आहे हे पेमेंट त्यावेळेस जेवढं असेल त्या वेतन आयोगानुसार तेवढं तुम्हाला इथं प्राप्त होतं. परंतु इथं आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, 1-2 वर्ष हे जरी सांगितले असतील तरी आतापर्यंत माझ्या बघण्यात तरी किमान असं एकदा जॉईन झालेला परत काढून टाकलेलं नाही. ही झाली याची बेसिक पात्रता आणि वेतन. आता याचा अभ्यासक्रम काय आहे, तर अभ्यासक्रमाबद्दल जर सांगायचं झालं तर याचा अभ्यासक्रम आपण 2 भागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. भाग नंबर 1 आहे ज्याला नॉनटेकचा घटक आपण म्हणतो, अर्थात अतांत्रिक विषय. म्हणजे यामध्ये जर या ठिकाणी आपण पाहिलं तर डायरेक्ट JR नुसार जर विचार केला तर इथं आपल्याला लक्षात येतं की इथं जे आहे गणित आणि आपला जो बुद्धिमत्तेचा मुद्दा आहे तर ह्याचे जवळजवळ आपल्या समोर आहेत 20 प्रश्न. किती प्रश्न आहेत? 20 प्रश्न. त्यानंतर जर आपण पाहिलं मराठी आहे टोटल 20 प्रश्न, इंग्रजी टोटल आहे 20 प्रश्न आणि GS GK जे आहे ह्याच्यामध्ये आहेत 20 प्रश्न. टोटल 20 प्रश्न असे करत हे होतात 80 प्रश्न आणि 80 प्रश्न आहेत 80 मार्कासाठी. आता याची जनरल जी तयारी आहे तर ही जी कंपनी आहे IBPS कंपनी थ्रू ही एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळं जे जनरल आता तुम्ही जरी TCS नुसार जे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता करताय ॲज इट इज तोच सिलेबस तसाच प्रकारे करायचा आहे. ह्याला वेगळं आणि एक्स्ट्रा काय करायची गरज नाही. गणित बुद्धिमत्तेचा तर अनुभव आपल्याला सांगतो की मागचे PYQ सोडले, मराठीमध्ये मोरा वाळंबे वाचलं, इंग्रजीला या ठिकाणी व्होकॅब्युलरी वगैरे केल्या आणि बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचलं आणि GS GKला स्वतः आपलं एक पुस्तक आलेलं आहे. हे पुस्तक त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहे. ते पुस्तक वाचलं तरी हे तुम्हाला परिपूर्ण होऊन जाते. आता त्यानंतर जो टेक्निकलचा घटक आहे म्हणजे ज्याला आपण ॲग्रिकल्चरचा घटक म्हणतो हा आहे 60 प्रश्न आणि हे जवळजवळ म्हणजे जवळ म्हणण्यापेक्षा 120 मार्काला अशी ही 200 मार्काची परीक्षा आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त शॉकिंग न्यूज जी झालेली आहे ते न्यूज बघा नेमकी काय झाली. तर न्यूज असं आपल्याला या ठिकाणी ऐकायला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतंय की यामध्ये आतापर्यंत जो कृषी घटक असायचा हा दोन्ही लँग्वेजमध्ये चालायचा. म्हणजे तोच क्वेश्चन इंग्रजीमध्ये आणि तोच क्वेश्चन मराठीमध्ये पाहायला मिळायचा.
पण इथं दडदडीत असं बोललेलं आहे की हे संपूर्ण घटक मराठीमध्येच होणार आहे. म्हणजे हे तसं पाहिलं तर काय जणांसाठी खूप सोपं झालंय, काय जणांसाठी हे फार अवघड कार्यक्रम झाला आहे. ज्याला डिग्री झालेली आहे त्या डिग्रीच्या विद्यार्थ्याला PH ला सामू म्हणतात हे कळायलाच मला वाटतंय 3 महिने जायचं. असाही त्याचा खेळ होऊ शकतो, बरोबर आहे ना. मग असा खेळ होता कामा नये. म्हणून ह्याची कुणकुण मला पहिलीच बऱ्याच दिवसाची होती की हे असं होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून ऑलरेडी जी आपली पूर्ण टीम आहे ह्या टीमला संपूर्ण स्टडी मटेरियल हे 2 लँग्वेजमध्ये बनवायला लावलं होतं, इंग्रजी आणि मराठी. का तर कुठलाही डाव कसाही पडला तरी तिथं आपली टीम परिपूर्ण असावी असं या ठिकाणी इच्छा होती. आणि म्हणून तुमच्यासाठी सगळ्यात मोठा विषय आहे तो विषय असा आहे की या संदर्भात आपण 15 ऑगस्ट निमित्त जी आपली कृषी सेवकची बॅच आहे ज्याची फी 2499 रुपये आहे, ही बॅच फक्त आपण 999 रुपयाला ठेवलेली आहे. यामध्ये मराठी आहे, ह्यामध्ये इंग्रजी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, सामान्य अध्ययन आहे. ह्या मराठीला आपण माहित आहे की बिडवे सर आहेत आपल्याकडे, इंग्रजीला भानुप्रिया मॅडम आहेत, गणित बुद्धिमत्तेला मंगेश लोंढे सर आहेत, सामान्य ज्ञानला मी आहे, ऋतुराज सर आहेत, अमोल टाके सर आहेत. आणि त्यानंतर कृषी घटक या ठिकाणी आपल्याला माहित आहे की IBPS चा दांडगा अनुभव असणारे सतीश जगताप सर या ठिकाणी बँकिंगला बऱ्याच काळापासून शिकवत आहेत. ते स्वतः आहेत मराठीमध्ये स्टडी मटेरियल घेऊन. याच्याबरोबर PhD होल्डर या ठिकाणी मडके सर आहेत, सातपुते सर आहेत. भरपूर म्हणजे जवळजवळ 8 फॅकल्टी आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी आहेत. आणि या ठिकाणी आपण जे मटेरियल बनवलेलं आहे हे मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्या 18 तारखेपर्यंत हे वापर आहेत. आणि नुसतं जर एखाद्याला वाटत असेल की मराठीमध्ये प्युअर मराठीमध्ये ॲग्रिकल्चर करायचं आहे तर त्याची फी फक्त 499 रुपये आहे. आपल्याला माहिती आहे ही फी काय जास्त नाही, पण मॅटर काय आहे 4-5 वर्षातनं ॲड आलेले आहे, वेळेचा विषय आहे. 499 गेलं याचं वाईट वाटत नसतं कुणाला, पण यातून जर काहीच प्राप्त नाही झालं हे दुःख मोठं आहे. त्याच्यामुळं अजिबात मागचा पुढचा विचार न करता तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहे की आपण ॲग्रिकल्चरचे आहोत की इथं किती जटून झोंबून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करून आपण या सगळ्या ॲड वगैरे आहेत हे मुद्दे इथपर्यंत आलेले आहेत. तर हा विषय लक्षात घ्या की फक्त ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स घेणं आहे. का तर परिपूर्ण स्टडी मटेरियल सहित हे बनलेलं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चरचा जो सिलेबस आहे जो 60 प्रश्नाचा आहे आणि त्याला 120 मार्क आहेत. तर याच्याबद्दल 2 ते 3 मिनिटाचं एक्सप्लेनेशन आपल्याला जगताप सर देतील की नेमकं त्यामध्ये बदल काय झालेला आहे आणि हे मराठीमध्ये आलेलं आहे त्याचा परिणाम काय होऊ शकतो ते आपल्याला इथं सांगणार आहेत. तर या ठिकाणी मी थांबतो. आता जगताप सर आपल्याला पुढचा वेळ घेतील. धन्यवाद सर. बघा सगळ्या जे आपले ग्रॅज्युएट्स आहेत म्हणजे ज्यांची डिग्री झालेली आहे आणि डिग्री झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा जे विद्यार्थी आहेत ते याचं प्रिपरेशन करत असतात म्हणजे AFOचं. परंतु या ठिकाणी कृषी सेवकची पण एक मनामध्ये असतं की यार कृषी सेवक पण आपण देऊ शकतो. परंतु या ठिकाणी एक छोटासा झटका आहे, छोटासा नाही म्हणता येणार, थोडासा मोठा झटका आहे. त्याच्यामध्ये जो काही तुमचा पेपर आहे तो जवळपास 99% जे आहे ते मराठीमध्ये 100% होण्याचे चान्सेस आहेत. ही एक महत्त्वाची बाब आहे त्याच्यातली. दुसरी गोष्ट एक आपण जी बॅच लॉन्च केलेली आहे त्याची फी किती असणार आहे काय असणार आहे सरांनी तुम्हाला अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे. कृषी घटक जे आहेत ते मराठीमध्ये घेण्याचं कारण महत्त्वाचं हेच आहे की तुमचा जेवढा काही जो वेळ आहे किंवा आपण आतापर्यंत बायलँग्वेज जेवढं शिकत आलेलो आहे त्याच गोष्टी आपल्याला आता परिपूर्ण मराठीवरती शिफ्ट व्हायच्या आहेत. आणि यासाठी तुम्हाला नाममात्र फी ठेवलेली आहे फक्त आणि फक्त किती 499. आणि ही फी कमी ठेवण्याचं कारण पण तेच आहे. सरांचं आमचं बोलणं तेच चालू होतं की आता जी बॅच आलेली आहे किंवा आता जर इथून पुढं समोर थोडे दिवस बाकी आहेत तर मग या कमी कालावधीमध्ये मुलांचा जास्तीत जास्त फायदा कसा करून द्यायचा तर त्या हिशोबानं जी स्टार्टिंगला बॅच 1499 म्हणजे नियर अबाउट 1500 रुपयाला होती ती फक्त आणि फक्त आता 500 रुपयाला झालेली आहे. ठीक आहे.
आता महत्त्वाचं याच्यानंतर काय आहे तर मराठीमध्ये झालेलं आहे, तर मग याचा इम्पॅक्ट काय पडेल. आता ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना AFO आहे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहे, परंतु जे माझे डिप्लोमाचे बांधव आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी तुमचं कॉम्पिटिशन जे आहे पहिले जे 50-50 किंवा 60-40% होतं, आता कुठेतरी ते 80%, 20% असं झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या सिलेक्शनचे चान्सेस मी म्हणू शकतो की 70%, मी म्हणू किती शकतो 70%, आणि जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांचे 30%. किंवा याला असंही म्हणण्यामध्ये शोकांतिका होणार नाही की जे ॲग्रिकल्चरचे मुलं आहेत त्यांची जी सिलेक्शनचे पर्सेंट आहेत ते 20% आणि तुमचे डिप्लोमावाल्यांची किती होतील 80%. बघा मराठीमध्ये तुम्ही ज्या वेळेस ॲग्रिकल्चरच्या मुलांना अभ्यास केला जातो, सरांनी अतिशय छान उदाहरण दिलं होतं की PHला मराठीमध्ये काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात सामू असं म्हणतात, बरोबर आहे. हे कशामध्ये असतं तुमचं मराठीमध्ये, परंतु ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये करायला जाता त्यावेळेस तुम्हाला PH माहिती असतो, मग PHचे तुम्हाला रेंज माहिती असतात. सेम मी तुम्हाला सिलेबसवरती किंवा जे आपले याच्यामध्ये घटक आहेत किंवा कोणकोणते टॉपिक्स आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला काल एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ नंतर बघू शकता आणि तो आवर्जून बघा की कोणकोणते जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की त्याच्यामध्ये आहेत सिलेबसमध्ये. जो परवाच्या दिवशी तुम्हाला एक सिलेबसची कॉपी आली होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं. परंतु एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की जवळपास याच्यामधले 3 ते 4 सब्जेक्ट जे आहेत जे ॲग्रिकल्चरला आपण बायलँग्वेज म्हणून करण्याचा प्रयत्न करत होतो ते स्किप झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे AHDS म्हणजे कोणता तुमचा ॲनिमल हस्बंडरी आणि डेअरी सायन्स हा स्किप झालेला आहे. नंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्ट हा पण स्किप झालेला आहे. नंतर क्रॉप फिजिओलॉजी हा स्किप आहे. प्लांट ब्रीडिंग हा पण स्किप आहे. मग सर महत्त्वाचे सब्जेक्ट कोणते राहिलेत, ॲग्रो म्हणजे तुमचा कृषी, नंतर हॉर्टिकल्चर, नंतर सॉइल सायन्स म्हणजे याला काय म्हणतो आपण मृदा विज्ञान म्हणतो, याला उद्यान विद्या म्हणतो आणि याला आपण काय म्हणतो कृषी विज्ञान असं म्हणत असतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण मराठीमधून बघणार आहोत. मी मागच्या वेळेस पण तोच प्रयत्न केला आहे की जेवढा आपण इंग्लिशमध्ये इलॅबरेट करू शकतो किंवा जेवढं सांगू शकतो तेवढ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मराठीमध्ये पण आपण एक्सप्रेस करता आल्या पाहिजे. आणि आपल्या टीमचा जवळपास सगळा रेकॉर्डेड जो पार्ट आहे तो रेडी आहे. रेकॉर्डेड पार्ट कसा आहे, रेडी आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस बॅच परचेस कराल तुम्ही तर बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला सिरियल वाईज सब्जेक्ट वाईज सगळे तुम्हाला लेक्चर बघायला भेटतील. सोबतच हे ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पण असणार आहे म्हणजे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये पण असणार आहे. म्हणजे तुमचे डेली डाऊट्स वगैरे जे काही असतील ते पण आपण सोडवण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट घेऊन येणार आहोत की आपण आठवड्याला म्हणजे दर वीकला एक झूम मीटिंग ठेवणार आहोत. जेवढे पण ॲडमिशन असतील, जेवढे पण विद्यार्थी असतील, झूम मीटिंग असेल किंवा गुगल मीट असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे डाऊट्स आहेत म्हणजे आठवड्याभरात जेवढा तुमचा सिलेबस झालेला आहे. आता आम्ही कसं आहे ऑनलाईन शिकवतो आणि तुम्ही कुठं ऑनलाईन बसूनच लेक्चर बघता, मग त्या ठिकाणी पर्सनली जर कधी कॉल केला तर त्या ठिकाणी फक्त एका विद्यार्थ्याचा डाऊट सॉल्व्ह होऊ शकतो. परंतु झूम मीटिंगमध्ये असं नाही होत ना की एकाला जो डाऊट आला तो बाकीच्या आलेला नसेल, तो डाऊट बाकीच्यांना पण येऊ शकतो. मग अशा ठिकाणी झूम मीटिंग हे अतिशय चांगलं माध्यम होतं म्हणजे एकाचा डाऊट बाकीच्यांचा सगळ्यांचं पण काय भलं करून जातो. तरी झूम मीटिंगची पण एक नवीन कन्सेप्ट आपण घेऊन येणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. आणि विशेष म्हणजे जी बॅच लॉन्च केलेली आहे ती फक्त तुमच्या भल्यासाठी आहे. फीज कमी ठेवण्याचं कारण पण गोरे सरांनी तेच सांगितलं की आपले जे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत किंवा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत, मग फी आपण जास्त कशासाठी ठेवायची, 2-2.5 महिने शिकवायचं आहे, मग फी जास्त ठेवून काय करणार. मग त्यासाठी ही फी कमी ठेवलेली आहे. तुम्हाला सगळा कंटेंट भेटणार आहे, सोबत टेस्ट सिरीज पण राहील. सगळ्या गोष्टी कंप्लीट पॅकेज तुम्हाला जवळपास कितीमध्ये भेटतंय, 599 रुपयामध्ये फक्त कृषी घटकाचं आणि 999 मध्ये कंप्लीट बॅच मिळत आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲपमध्ये लवकरच. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.